ज्याच्या पायात चप्पल नाही ना, जो भरल्या उन्हामध्ये, तडपत्या उन्हामध्ये अनवाणी जो चालत चाललेला आहे आणि ज्याच्या पायात चप्पल नाहीये ना, ज्याला आवश्यकता आहे ना, त्यालाच आम्ही चप्पल दान करू जर आमच्या माथ्यात गाथा गेली तर. हे जे धर्म आम्ही करतोय ना, हे जे कर्म आम्ही करतोय ना, हे कर्म, हे धर्म, याचं पुण्य आमच्या गेलेल्या माणसाला लाभत असते. श्रद्धा आहे आमची, निष्ठा, भाव आहे आमचा. फक्त ती कर्म करत असताना आम्ही कशा प्रकारे धर्म करावा हे आम्हाला कळलं पाहिजे. ज्याचं पोट भरलंय माऊली, त्याला तुम्ही किती आग्रास्तव जेवायला घातलं तर उलट ते अपायकारक होईल, अपायकारक होईल ना. पण ज्याला खऱ्या अर्थानं अन्नाची गरज आहे, ज्याला भूक लागलेली, अशा माणसाला पंचपक्वान्न नाही, तुमच्या घरात जे काही शिजलेलं असेल ते वाढा. एकदा पोट भरलं ना की तृप्तीचा ढेकर देऊन तुम्हाला आशीर्वादच देऊन गेल्याशिवाय राहणार नाही, त्याचं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. जब प्यासे को पानी पिलाते नहीं, बाल अमृत पिलाने से क्या पाएगा. तहानलेल्याला जर आम्हाला पाणी पाजता येत नसेल काय, आयुष्यभर ज्याला विरोध केला, आयुष्यभर त्याचा अपप्रचार केला, मेल्यानंतर त्याला खांदा देण्यामध्ये पुण्य समजतोय आम्ही, हे दुर्भाग्य आहे. असेल ना, मेलेल्या माणसाला खांदा देणं म्हणजे पुण्य, चांगलं काम आहे ते, पुण्याचं काम आहे ते, असेल ते. पण जिवंतपणे त्याला आधार दिला असेल तर, जिवंतपणे जर आधार दिला नाही आणि मरणोत्तर जिवंतपणे कधी पाणी दिलं नाही आणि मरणोत्तर जलदान करताना आम्ही म्हणतोय पुण्याचं काम आहे, केलं पाहिजे, पुण्याचं काम आहे, केलं पाहिजे. स्वार्थी माणूस आहे हो. जगता वागताना फक्त आहे ना आपला स्वतःचा विचार करतो, स्वतःच्या फायद्याचा विचार करतो. काय एखादा माणूस जर आमच्या घरातला निघून गेला, त्याचे कपडे पण आम्ही आमच्या घरात ठेवत नाही. खरं आहे की कुठे? हा, बिछाना ठेवत नाहीत. काही ज्या कॉटवर झोपलेले असतात ना, ती कॉट पण घरात ठेवत नाहीत. परवा ऐकलं मी, ज्या वेळेला हाच विषय चालू होता त्यावेळेला खालून एक जण काका बोलले, महाराज ज्या चुलीवर पाणी तापवितात ना, त्या मढ्याला, त्या प्रेताला आंघोळ घालण्यासाठी ती चूल पण फोडली जाते असं म्हणतात. ती चूल पण ठेवत नाही काही ठिकाणी, काही ठिकाणी. हा असो, एखादा माणूस आमच्यातून निघून गेलेला आहे, त्याला शास्त्रीय कारण असेल, त्याला वैज्ञानिक कार्य असं आहे की तो एखाद्या आजाराने जर गेला असेल तर त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून काही वस्तू त्याच्या नाही ठेवत लोक. पण त्या उद्देशाने आम्ही हा विचार करत नाही, ते माहितीही नसते आम्हाला. आम्हाला फक्त एवढं माहिती असतंय, जो माणूस मेला त्याचं सगळं त्याच्या बरोबरच द्यायचं असतंय, बरं का. जो माणूस आमच्यातून निघून गेला त्याचं जे काय असेल ते सगळं त्याच्या बरोबरच द्यायचं असतंय, हे फक्त आम्हाला माहिती असतंय. मग त्याचे कपडे, त्याचा बिछाना, त्याची ते झोपलेली काही गादी असेल ती, काही अंथऱ्या चादरी काय असतील त्या, त्याच्यानंतर झोपलेलं पलंग काही खाट असेल ती पण बाजूला काढून ठेवतो. गंठन पिठन असेल त्यांची, पुतळ्या बितळ्यांचा हात चालतो का? तो चालतो. त्या बाप मेल्यानंतर बापाच्या बरोबर सगळं दिलं त्यांनी, सगळं दिलं. म्हणजे त्यांचे ते कपडे दिले, वस्त्र दिले, बिछाना दिला, सगळं दिलं, सगळं दिलं. तर त्यांच्या त्या खिशामध्ये पैसे होते ते चालतात काय? त्यांनी बांधलेलं घर चालतंय, चूल चालत नाही, चूल फोडून टाकतात कारण ती परत घेता येते. घर चालतंय त्यांनी बांधलेलं. त्यांनी ठेवलेली शेती चालते, ती पण चालते आम्हाला.
बरं का? अरे किती स्वार्थी माणूस आहे बघा, किती स्वार्थी माणूस आहे. म्हणजे ह्या गोष्टींवरून आमच्या समाजामध्ये काही वेळेला भांडणं पाहायला मिळतात. मुलांमध्ये झालेली भांडणं, मुलांमध्ये झालेली भांडणं, ननंद भावजयांमध्ये झालेली भांडणं. ननंद भावजयच ना, ननंदच्या विरुद्ध बोलल्यानंतर भावजय, ननंद भावजय. आईची गंठण कोणाला, आईच्या पुतळ्या कोणाला, बाबाची चेन कोणाला. ज्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे ते आधी कोणाचं तरी होतं, आज माझं म्हणून जर मी स्वीकारलं तर एवढं लक्षात ठेवा, ज्या वेळेला या जगाचा निरोप मी घेईन ना त्यावेळेला ती वस्तू, ती व्यक्ती दुसरी कोणाची तरी होणार आहे. काय म्हटलेलं आहे, यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे वेत्ति कोणते सदा तद्भाव भावितः. ओली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. ज्याच्याविषयी ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये आसक्ती निर्माण होते, जे आम्हाला आवडतंय ते आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, आणि जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होत असतो. आता प्रत्येकाच्या मनाला विचारा, माझी आवड काय आहे. इथे बसलेल्यांपैकी सगळे मनापासूनच बसलेत का बरं? काही तनाने, काही मनाने. पण तुम्ही तनाने बसलेले आहात की मनाने बसलेले आहात, तुमचा ब्राह्मण सांगतो. जागे आहेत ना, नाही तर लगेच बोला इथं कुठं ब्राह्मण आणलं तुम्ही. तुकोबांचा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल तू स्वतःच आहेस, स्वतःच आहेस तू. बसल्या जागेवर तूच ब्राह्मण आहेस. कमरेच्या खाली शूद्र कर्म कुठे? कमरेच्या खाली, कमरेपासून छातीपर्यंत मधला भाग वैश्य. सगळा व्यापार कुठे चालतो? सगळा व्यापार इथे ना. पोटापासून वरती खांद्यापर्यंत छातीचा भाग खांदे क्षत्रिय, क्षत्रियाचं कार्य तिथे. आणि मानेपासून वरती ब्राह्मण, डोकं, चेहरा. म्हणून यांचा तिघांचा उद्धार करून घेण्याचं सामर्थ्य या चौथ्यावर आहे. डोळ्यांकडे जे दृश्य पाहाल ना ती कर्म इतर इंद्रिय करत असतात. कानातून जे ऐकाल ना त्या प्रकारचे विचार इतर इंद्रियांकडे येत असतात. त्याप्रमाणे तुमचे पाय, त्याप्रमाणे तुमचे हात कार्य करायला लागतात. त्याप्रमाणे पोटामध्ये विचार तुमच्या चालू होतात. तिकडे व्यापार चालू होतो पैशाकडे. आता तुम्ही तनाने बसलेले आहात की मनाने बसलेले आहात? चेहरा सांगतोय तुमचा, तोंड सांगतोय तुमचा. माळ तनाला की मनाला? माळ कोणाला? देहाला का मनाला? जोपर्यंत देहाला आहे ना तोपर्यंत तो कधीतरी बोलून पण दाखवतो, बाबा वेळ आल्यावर. आता मालकरी झालो म्हणून, नाही तर पहिल्यासारखं होय ना जास्त त्रास द्याल तर. म्हणजे अजून देहालाच आहे, मनाला नाही. ज्या दिवशी मनाला असेल ना, मन तिकडे वळलं जाईल ना, त्या दिवशी हे विचार सुद्धा स्पर्श करणार नाही, विचारही स्पर्श करणार नाही. जे आम्हाला आमचं वाटतंय ते कुठपर्यंत आमचं आहे? कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कोणी नसे या जगी आपले धरी का सुतू धर्माची. सगळे जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत सगळे आपले आहेत. मनाविरुद्ध झालं की भांड्याला मांडा लागायला सुरुवात झाली. भांडी कधी पडतात घरातली?
मनासारखं होतंय तोपर्यंत आमच्या घरातलं प्रेमही ओसंडून वाहत असते, समाधानही ओसंडून वाहत असते. मनाविरुद्ध झालं की मग मात्र त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळतं. जग हे सारे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. काय जग कसं आहे बघा. मग त्या जगामध्ये सगळेच आले बरं का, सगळेच आले जगामध्ये. जोपर्यंत तुमच्याकडून आशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत सगळे तुमचे आहेत, सगळे तुमचे आहेत. जोपर्यंत तुमच्याकडून आशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत. एकदा तुमचं जगणं वागणं त्यांच्या मनाविरुद्ध असलं, त्यांना पटलं नाही, तुम्ही कोणाचेच नाही. आम्ही एकमेकावर प्रेम करतो आमचे तारुण्य पाहून, आमचं ऐश्वर्य पाहून, आमचा पैसा अडका, आमची संपत्ती, आमची धन दौलत, आमचं ज्ञान, आमचं पांडित्य, आमचा अभ्यास पाहून, आमचा रंग पाहून आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो. आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारे फक्त तीनच. एक म्हणजे देव. काय देव? मौली, तुमच्या घरात ज्या वस्तू जुन्या झाल्या, ज्या कामानिमित्त आणलेल्या आहेत, ते काम आता त्या वस्तू करत नाही. उपकरणं असतील, अजून काय काय असतील, तुम्ही काय करता? पूर्वी बैल पण पोसणे द्यायचे. जे पके म्हातारे झाले ना, आता घरचं काम करत नाही ना, मग कोणाला तरी देऊन टाकायचा पोसण्या म्हणजे ना, जोपर्यंत आहे तोपर्यंत सांभाळ, थोडाफार काय काम करेल त्या करून घे. ऐकलं असेल तुम्ही, माहित असेल तुम्हाला, बरोबर आहे ना? घरामध्ये काही उपकरणं जर आमच्या असली आणि नादुरुस्त जर झाली, ज्या कामानिमित्त आम्ही आणलेले आहेत ते काम जर करायला लागले नाहीत, तर त्या वस्तू आम्ही घरात ठेवत नाहीत. का तर अडचण नको. बरोबर आहे की नाही? ज्या कामासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, ज्या कार्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, ते कार्य न करता सुद्धा भगवंताने आम्हाला ह्या जगात ठेवलंय. हे आमचं मदभाग्य आहे. देव कार्य करण्यासाठी आम्हाला नरदेह दिलेला आहे, धर्म कार्य करण्यासाठी नरदेह दिलेला आहे, देवाचं भजन पूजन करण्यासाठी, परमार्थ भक्ती करून जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. देव नाही आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा देवाने ठेवलंय. हे मदभाग्य आहे त्यांचं. देव कार्य तर करणं लांबच गेलं. देव कार्य करणं, धर्म कार्य करणं, देवपूजा करणं हा आमचा अधिकार आहे. हे कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. ते कार्य साध्य होण्यासाठी ही बाकीची साधनं दिलेली आहेत. ऐका हा, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आहेत त्याच आई वडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. ज्यांचे ऋण आमच्यावर किंवा ज्यांच्यावर ऋण आमचे, तीच मुलं आमच्या पोटी जन्माला आलेली आहेत. जिचे ऋण आमच्यावर किंवा आमचे ऋण जिच्यावर, तीच बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे. तेच सोयरे, तेच मित्र आणि त्याच कुटुंबात आम्ही जन्माला आलेलो आहोत. त्याच समाजात आम्ही जन्माला आलेलो आहोत, ज्या समाजाचे आमच्यावर ऋण आहेत. आणि म्हणून जरा व्यवस्थित ऐका. उद्धार जर करून घ्यायचा असेल, मुक्त जर व्हायचं असेल, जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून जर सुटायचं असेल, तर 4 आश्रमांमधला गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, या तिन्हीपेक्षा श्रेष्ठ आश्रम सांगितलेला आहे गृहस्थ आश्रम. ऋण फेडण्याची संधी आहे, परमार्थ करण्याची संधी आहे, देव कार्य करण्याची संधी आहे.
फक्त देखा अनुक्रमा आधारे 3रा अध्याय ओवी क्रमांक 80. स्वधर्म जो आचरे तो मोक्ष देणे व्यापारी निश्चित पावे. आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. आम्ही आमच्या घरात राहत असताना, जगत वागत असताना, सून म्हणून राहत असताना सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे. सासू सासरे नाही ते माझे आई वडील म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पाहता आलं पाहिजे, ती सेवा करता आली पाहिजे. पण सासू सासऱ्यांकडे सुद्धा विचार पाहिजे, माझी सून नसून माझी मुलगी म्हणून तिला वागवलं पाहिजे, त्याप्रमाणे तिला जीव लावला पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. ह्याला म्हणतात प्रामाणिकपणे कर्म करणे. आणि आमच्या धर्मातील, आमच्या हिंदू धर्मातील सगळ्यात श्रेष्ठ असलेला ग्रंथ गीता ग्रंथ आम्हाला शिकवितोय, तुम्ही करणारी केलेली जी कर्म आहे ती कर्म म्हणजे तुमचा परमार्थ आहे, तुमची भक्ती आहे. परमार्थाला सुरुवात, भक्तीला सुरुवात कर्मापासून होत असते. ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. प्रामाणिकपणा जर नसेल तर झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नाही. पण कर्मात प्रामाणिकपणा जर असेल ना, पंचपक्वान्न काय 10-12 दिवसानंतर तुम्ही जर शेता बांधावर फिराल ना, तर आमचा शेतकरी राजा हातावर भाकरी घेऊन, चटणी तर चटणी, वर्षा पाणी काय, पण 2-2, 3-3 भाकऱ्या घातल्या तिथं बांधावर उभे राहून. लोक म्हणतात आम्हाला पंचपक्वान्नाचं ताट पुढे असताना सुद्धा निवांत बसून जेवण जात नाही. आमच्या महिला त्या ठिकाणी बांधावर 2-2, 3-3 भाकरी खात आहेत. महिला प्रामाणिक राहावं लागते. भूक काय सगळ्यांनाच लागते का? झोप काय सगळ्यांनाच लागते का? दिवसभर जो प्रामाणिकपणे कर्म करतोय ना, त्याला रात्री एकदा काय जेवण केल्यानंतर गादी आहे, घोंगडी आहे की पोत आहे माहिती नाही, तिथे अंग टाकलं तिथे मस्त की निवांत झोपत असतो, निवांत झोपत असतो. म्हणून कर्मामध्ये प्रामाणिकपणा महत्वाचा आहे बरं का. कर्मामध्ये प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. किती होतं रावणाकडे? काय होतं रावणाकडे? नाव पण शिल्लक नाही राहिलं. बाकीचं तर लांबच गेलं. पळशीमगाव तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक विचारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गाव आहे. अनेक प्रकारचे हरिनाम सोहळे या ठिकाणी पाहायला मिळतात. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत या ठिकाणी पाहायला मिळतात. या पळशीम गावामध्ये मोठं गाव पळशीम गाव आहे बरं का. साधारणतः किती घरांची वस्ती आहे बरं या गावामध्ये? अंदाजे पळशीम गावामध्ये अंदाजे 100 नाही, बरं असू द्या, जे असतील ती 100-500 माणसं असतील सगळी लोकसंख्या गावाची. रावण नावाची 10-12 माणसं तरी असतील तुमच्या गावामध्ये. हा, एक पण नाही नाही नावाची. मी कर्माची नाही सांगत, कर्माची तशी गवळी भेटतील तुम्हाला. नावाची मंथरा नावाची एखादी बाई तरी, कैकई नावाच्या 2-4 बाया नाही. माणूस म्हणून जन्माला लागले, देव व्हायचं की दानव व्हायचं आपल्या हातात आहे. देव व्हायचं की राक्षस व्हायचं आपल्या हातात आहे. माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलेली ही संधी आहे. देव होण्यासाठी ही संधी आहे, संत होण्यासाठी ही संधी आहे, उद्धार करून घेण्याची ही संधी आहे, मुक्त होण्याची, मोक्ष मिळवण्याची, जन्म मृत्यूच्या राहाडगड्यातून सुटण्याची ही संधी आहे. पण नको ती कर्म जर करत असाल, नको त्याप्रमाणे जर वागत जगत असाल, तर मग मात्र पुन्हा एकदा 84 लक्ष जीवयोनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी विषय. काय म्हणतात माऊली? उपजेते नसे नसे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. त्या रहाड गाड्यामध्ये आपण अडकलो जाऊ आपण.
बरं का? दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला दशग्रंथी ब्राह्मण रावण. लंका सोन्याची आहे. दशानन म्हटलेले 10 डोकी आहेत. महाबलाढ्य राक्षस पाठीशी आहेत. महाबलाढ्य राक्षस पाठीशी आहेत. पण जेव्हा जेव्हा युद्ध व्हायचं, लढायला जेव्हा जेव्हा वेळ यायची, तेव्हा तेव्हा पराभूत मात्र रावणच व्हायचा. पराभव मात्र रावणाचाच व्हायचा. बरं का? रावण पराभूत व्हायचा प्रत्येक वेळेला. बरं का? आणि विचार करायची मंदोदरी. रावणाची बायको आहे पण पतिव्रता आहे. बरं का? पतिव्रता आहे. नेहमी विचार करायचे काय कमी माझ्या नवऱ्याकडे. आणि रावणाला सगळ्यात जास्त जर कोणी समजवण्याचा प्रयत्न केला असेल तर मंडोदरी. बाबा खरं गोड आहे. कारण माझी माई माऊली म्हटल्यानंतर आदिशक्ती आहे, देवीचं रूप आहे. अनेक रूपाने ती आमच्या घरामध्ये कार्य करत असते. अन्नपूर्णेच्या रूपामध्ये सर्वांना जेवण बनवायचं, सर्वांचं पोट कसं भरेल याचा विचार करत असते. मुलांना शिकवण्याच्या दृष्टीने सरस्वतीच्या रूपामध्ये कार्य करत असते. लक्ष्मीच्या रूपाने मागचं ओलांडून घरामध्ये प्रवेश करत असते. बरं का? घरातला सगळ्यात प्रथमोपचार करणारा पहिला डॉक्टर जर कोण असेल तर आपली आई. काय ताप आला ना पोराला का पहिले ते एरंडेचं झाड बघणार. बाबा खरं आहे की कुठं आहे का आता तुमच्या पडशीमध्ये एरंड आहेत का? एरंडे त्याचा तो पाला यायचा, पान नाही का, आणि तो डोक्यावर असा ठेवायचा. एखाद्या घरातला लहान पोर जर जास्त असा किरकिर करायला लागला, जेवण जात नाही, असा बसल तिथंच बसल, डुलाला लागला, तर मग घरातले अंदाज काढायचे माणसं याला काय झालं बरं. हा जंत. मग लगेच ती आई जायची एखाद्याच्या वंदामध्ये, वहीला कुठेतरी चंद्रचुतीची साल असेल, चंद्रचुती